नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत आज 14 जुलै 2026 रोजी आषाढ अमावस्या असणार आहे. पण याच दिवशी देवगुरु बृहस्पती अस्त होत आहेत, अस्त अवस्थेत प्रवेश करणार आहेत. गुरुग्रह 12 ऑगस्ट 2026 पर्यंत याच स्थितीत म्हणजे अस्त अवस्थेत असणार आहेत. या काळात देवगुरु बृहस्पती अस्त असताना कोणती कार्य करायची नसतात याविषयीची माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर देवगुरु बृहस्पती अस्त अवस्थेत असताना कोणत्या राशीवर अशुभ परिणाम देतात तर कोणत्या राशीवर शुभ परिणाम देतात याविषयीची सुद्धा माहिती पाहणार आहोत. जेव्हा गुरुग्रह सूर्याच्या अतिजवळ येतो तेव्हा सूर्याचा प्रखर प्रकाशामुळे गुरुची दृश्यमानता पृथ्वीवरून लोप पावते. या स्थितीला गुरु अस्त असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा सूर्य आणि गुरु यांच्यातील अंशात्मक अंतर कमी होते म्हणजे गुरुग्रह सूर्याच्या अगदी जवळ येतो तेव्हा गुरुची ताकद किंवा प्रभाव काही काळापर्यंत दबला जातो. गुरु हा ज्ञान, शिक्षण, धन, संतती, संपत्ती, विवाह, आध्यात्मिक प्रगतीचा कारक मानला जातो. जेव्हा गुरु अस्त असतो तेव्हा तो स्वतःचे शुभफल देण्यास काहीसा सक्षम नसतो, म्हणजे तो आपणास शुभफळ देऊ शकत नाही. त्यामुळे या काळात एखादे मोठे कार्य किंवा शुभ संकल्प सिद्ध होण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागतो किंवा हा निर्णय आपला चुकू शकतो. गुरु अस्त असताना शुभ कार्यावर काही मर्यादा येतात ज्याला लोक नुकसान किंवा अशुभ मानतात. भारतीय संस्कृतीत विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा नवीन कोणतंही काम सुरुवात करण्यासाठी, कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी एखादा मोठा धार्मिक विधी यासारखे शुभकार्य गुरु अस्त असताना करता येत नाहीत. कारण ज्या कार्यात गुरुचा आशीर्वाद नसतो ते कार्य निष्फळ म्हणजे निष्काम ठरते, नुकसानदायक ठरू शकते. गुरु हा बुद्धीचा कारक आहे. अस्त काळामध्ये महत्त्वाचे आर्थिक आणि करिअर विषयक निर्णय घेताना घाई गडबड होऊ शकते, कारण तुम्हाला मार्ग दाखवणारा गुरुच अस्त असणार आहे किंवा योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने आपला गोंधळ उडू शकतो आणि आपण अचानक चुकीचा निर्णय घेऊ शकता. म्हणून गुरु अस्त असताना कोणतेही शुभकार्य करू नये. शिक्षण आणि आध्यात्मिक काळात विद्यार्थी किंवा ज्यांच्या आध्यात्मिक साधना करायची आहे त्यांना या काळात एकाग्रता साधण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतात. विद्यार्थ्यांना सुद्धा या काळात अधिक कष्ट करावे लागतात. ज्यांच्या परीक्षा आहेत, ज्यांना स्पर्धा परीक्षा किंवा इतर कोणत्या परीक्षा द्यायच्या आहेत त्यांना सुद्धा अडथळे येऊ शकतात. गुरु हा पैशाचा सुद्धा कारक आहे. या संबंधित असल्यामुळे या काळात मोठ्या गुंतवणुकीचे निर्णय घेताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तर मंडळी, गुरु अस्त असला तरी या काळात काही राशीसाठी अत्यंत भाग्यवान आणि शुभ परिणाम देणारा ठरणार आहे. विशेषतः मेष, कर्क आणि धनु या 3 राशीच्या जातकासाठी करिअर, आर्थिक स्थिती, वैयक्तिक आयुष्यात चांगले दिवस सुरू होणार आहेत. या 3 भाग्यशाली राशीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. मेष रास. नोकरदार वर्गासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि पगारवाढीची शक्यता दिसून येत आहे. बऱ्याच काळापासून रखडलेले पैसे परत मिळण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना एखादी मोठी डील किंवा महत्त्वाचा करार मिळू शकतो, त्यामुळे चांगला नफा आपणास होणार आहे. करिअरमध्ये प्रगती करण्याच्या नवीन संधी मिळणार आहेत. या काळात केलेले प्रवास भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. पुढची राशी आहे कर्क राशी. कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ अपेक्षेपेक्षा जास्त उत्तम आणि सकारात्मक परिणाम देणारा असेल. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना या काळात मोठे यश मिळण्याची दाट शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कठोर परिश्रमाचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुमचे मनोबल वाढणार आहे. आर्थिक बाबतीसाठी नशिबाची साथ मिळणार आहे. नवीन संधी उपलब्ध झाल्याने आत्मविश्वास वाढणार आहे. केवळ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवणे गरजेचे आहे. तर मंडळी, मकर राशींच्या लोकांना गुरुच्या 7व्या दृष्टीचा लाभ मिळत आहे. मात्र गुरु अस्त झाल्यामुळे अचानक कामामध्ये अडथळे आणि तणाव वाढू शकतो. पार्टनरशिपमध्ये जर काम करत असाल
तर खूप सावध राहावं लागेल. तुमचे विरोधक आणि स्पर्धक तुमच्या योजना बिघडण्याचा प्रयत्न करू शकतात. नोकरी किंवा कामात बदल करण्याचा विचार करत असाल तर गोष्टी नीट तपासून निर्णय घ्यावा. सरकारी कार्यामध्ये निष्काळजीपणा करू नका किंवा कोणताही धोका पत्करू नका, अन्यथा अडचणी येऊ शकतात. मीन राशीच्या लोकांसाठी गुरु अस्त होणे अधिकच कठीण ठरणार आहे, कारण सध्या तुमच्या राशीत शनीचा गोचर सुरू असून 7.5 सुद्धा सुरू आहे. यात गुरु पंचम भावात असल्यामुळे 7.5चा प्रभाव काही प्रमाणात कमी होत होता. मात्र गुरु अस्त झाल्यामुळे 7.5चा प्रभाव वाढू शकतो. त्यामुळे करिअर आणि कामात यश मिळण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. आर्थिक लाभ सामान्य राहील आणि खर्च वाढू शकतो. मुलांच्या संबंधित गोष्टीमुळे चिंता वाढू शकते. विद्यार्थ्यांना मेहनतीप्रमाणे यश मिळणार नाही, त्यामुळे निराश होऊ शकतात. म्हणूनच अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. पुढची रास आहे धनुरास. कर्क राशीत गुरु अस्त होणे तुमच्यासाठी फारसे शुभ ठरणार नाही. तुमच्या राशीचा स्वामी गुरु अष्टम भावात असून आता अस्तही होणार आहे. त्याचबरोबर या काळात सूर्यही तुमच्या राशीतून अष्टम भावात असतील. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तणाव वाढू शकतो. करिअरमध्ये कोणताही मोठा निर्णय खूप विचार करून घ्या, अन्यथा अडचणी येऊ शकतात. आरोग्याचे विषयक काळजी घ्यावी लागेल. उपचारावर खर्च वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. वाहन आणि प्रवासावरही खर्च होऊ शकतो. नातेसंबंध जपताना संयम आणि समजूतदारपणा ठेवावा, कारण काही अनपेक्षित अडचणी समोर येऊ शकणार आहेत. तर मंडळी, मकर, मीन आणि धनु या 3 राशीसाठी गुरु अस्त अतिशय अशुभ ठरणार आहे. म्हणून या काळात पिवळ्या कपड्यामध्ये चना डाळ बांधून आपण कोणत्याही मंदिरात ठेवू शकता. असं केल्यामुळे आपल्या अडचणी कमी होऊ शकतात. त्याचबरोबर कपाळी केशराचा तिलक आवर्जून लावा. यामुळे गुरुचा अशुभ परिणाम तुमच्यावर पडणार नाही. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.